मी महेश आज अतिशय दुःखद अंतःकरणाने आज आपणासमोर आजीबद्दल जे काही माझ्या मनात भावना आहेत त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. 29/5/2025 रात्री 11:45 आजींनी देहत्याग केला आणि माझ्या मनात एक इच्छा होती का ह्या पूर्ण पंचक्रोशीत आज आजीबरोबरचं या ठिकाणी कुणीच नव्हतं आणि आजीचं एक 100व्या वर्षाकडे वाटचाल आजीने चालू केली होती. तर माझी अशी इच्छा होती की आजीचा आपण एक वाढदिवस साजरी करावा. परंतु एप्रिल महिन्यात फार तीव्र उष्णता आणि त्यामुळे आजीचं हळूहळू जेवण कमी झाले आणि कामाच्या धावपळीत मलाही शक्य झालं नाही आणि ती खंत माझ्या मनात तशीच राहिली. म्हणून आज माझ्या मनात एक विचार आला का आजी आणि बाबा या दोघांच्या आशीर्वादामुळे यांच्या संस्कारामुळे आज आपण या ठिकाणी आज समाजामध्ये चांगल्या प्रतीचं जीवनमान जगत आहोत. तर हेच जीवनमान जगण्याकरता त्यांची सावली आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्यासोबत कायम राहावा म्हणून एक त्यांच्या दोघांच्या जीवनपट मांडण्याचा एक माझा प्राथमिक प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न या पुढील काही मिनिटांमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहात. तरी आज येथे सर्व शोकाकुल वातावरणात आज या ठिकाणी जमलेले सर्व मित्रपरिवार, पाहुणे रावळे, आप्तेष्ट, सामाजिक, राजकीय, शेती वर्गातून, वारकरी संप्रदायातून आज या ठिकाणी सर्व जो समुदाय जमला या सर्व समुदायाला हा जिवंत जीवनगाथा पाहावयास मिळावी हीच माझी अपेक्षा आहे आणि मी माझे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली ह्या जीवन पाठाच्या आधारे वाहतो आणि आज या ठिकाणी थांबतो. आई तुझा लाडका बाळ. ओम शांती. ओम रामकृष्ण हरी. नमस्कार. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर अमुचे जुळती. तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. या उक्तीप्रमाणे या प्रवासाची सुरुवात होते 1900च्या दशकात. आमचे बाबा कारभारी त्रिंबक शिंदे हे 4 भावंड आणि आमचे बाबा हे 3 नंबरचे. त्यांचा जन्म 1924चा. तर आजी सीताबाई कारभारी शिंदे, आजीचाही जन्म 1924चाच. सीताबाई महादू पवार या संगमनेर तालुक्यातील निसर्ग आणि डोंगराळ भागातील शिरापूर या गावातून बानाई आणि महादू बाबा यांच्या पोटी जन्मल्या. सोबत 4 भाऊ आणि 2 बहिणी अशा शेतकरी घरामध्ये आईचा जन्म झाला. आई घरात सर्वांची लाडकी होती. तसेच आईचे बाबा आईला पहिलवान म्हणत, कारण आईचं खाणं पिणं आणि शरीर अगदी त्याच पद्धतीनं होतं. गुण्यागोविंदानं आईचे बालपण पूर्ण झालं. तदनंतर सन 1945 साली स्वातंत्र्यपूर्व काळात आजीचा विवाह कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र उक्कडगाव या ठिकाणी राहत असलेल्या शिंदे परिवाराशी झाला आणि नवीन ऋणानुबंध जोडले गेले. 3 जावा असा परिवार होता आणि जावा भावामध्ये विशेष खूप प्रेम होते. ब्रिटिशकालीन राजवट हे आई बाबा आम्हाला नेहमी सांगायचे. आमचं गाव मराठवाडा सरहद्दीवर असल्यानं 3 किलोमीटर पुढे निजामशाहीचं राज्य होतं आणि या राज्याचा कसा त्रास असायचा हे आई बाबा आम्हाला नेहमी सांगायचे. आमचे बाबा कारभारी यांना पांडुरंगांची प्रचंड आवड आणि गोडी. त्यांना संसारामध्ये जास्त मन रमत नव्हतं. त्यांना वारी, भजन, कीर्तन अशा प्रकारची अध्यात्माची फार आवड. माघ शुद्ध दशमीला आमच्या गावात नारायणगिरी महाराज यांचं कीर्तन असायचं. आमचे बाबा त्यांना अर्थातच महाराजांना बैलगाडीनं ने आणायचं काम करायचे.
हा नित्यक्रम गंगागिरी महाराजांचा सप्ताह असला तरी असाच असायचा. आणि त्यांची भक्ती अशी होती की पोटची मुलगी पाण्यात बुडून मृत्यू झाली ही बातमी बाबांना कळाली आणि बाबा होते ते गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये. हे बाबांना समजल्यावर त्यांनी सांगितलं, परमेश्वराला जे मान्य होतं ते झालं, मी काय करणार, अशी त्यांची आध्यात्मिक प्रचंड भक्ती. मग सर्व जबाबदारी आमच्या आजीनं अगदी खंबीरपणे सांभाळली. 3 मुले, सोपान, बाळासाहेब, जगन्नाथ आणि 2 मुली, हिराबाई आणि मंदाबाई असा परिवार. आणि या परिवाराला अतिशय हलाखीच्या आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पुढे नेण्याचं काम आजीनं अगदी खंबीरपणे केलं. पूर्वी दळण हे जात्यावर दळलं जायचं. असंच आमची आजी पहाटे 4 वाजता उठून दळण दळायची आणि लहान मुलगा म्हणजेच आबा जगन्नाथ हे मांडीवर डोकं ठेवून झोपी जायचे. आणि त्यांना आज आजीनं जात्यावर म्हटलेलं गाणं आणि ओवी सुद्धा आठवते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अशा ओव्या आजही आठवतात. यात बरेच दुःख आमच्या आजीच्या वाटेलाही आलं. माहेरची परिस्थिती चांगली असताना सुद्धा आजी आमच्या बाबांच्या खांद्याला खांदा लावून परिस्थितीशी खंबीरपणे लढत राहिली. पुढे 1972 मोठा दुष्काळ आला. खाण्यासाठी मारामार व्हायला लागली. त्यासाठी आजीनं आणि आमच्या कुटुंबानं भरपूर अशी मेहनत घेतली. अशातच आमचे मोठे 2 चुलते यांना आजीने मामांकडे काही दिवस शेती तसेच शिक्षणाचे धडे शिकवण्यास पाठवले. आमचे मोठे चुलते सोपानराव यांनी सालानं तसंच विहिरी, बारव यामध्ये बरंच काम केलं. आणि बाळासाहेब यांनी मामाकडून राहून शेती सुद्धा केली. जगन्नाथ यांनी शालेय शिक्षण पूर्ण करावं ही आईंची इच्छा होती आणि त्यांनी ते जिद्दीनं आणि चिकाटीनं पूर्ण करून दाखवली. बहीण कैलासवासी मथुराबाई भीमाजी पारासोर यांचंही 2008 मध्ये दुःखद असं निधन झालं. लेकींचे तर आईच्या वाटेला पूर्ण दुःखच आलं. हिराबाई यांना खोपडी तर मंदा यांना अकोले या ठिकाणी दिलं होतं. हिराबाई यांचं अकस्मात निधन झालं आणि मीना आणि राजू असे 2 भावंडांचे संगोपन हे सुद्धा शिंदे परिवारानंच या काळात केलं. मंदाबाईच्या वाटेला ही पती आणि बापू मुलगा यांचं प्रेम लवकरच हरपून गेलं. पुढे दिवसामागे दिवस बदलू लागले आणि आई बाबा यांच्या पुण्याईनं घरदार झालं. तिघांचेही लग्न झाले. शेतीत वाढ झाली. 2 मुले शेती तर लहान मुलगा ग्रामसेवक या सरकारी पदावर रुजू झाला. घरदार जसं काही गोकुळानं भरून गेलं. नातीचं लग्न होऊ लागलं. जसं दिवसेंदिवस वाढू लागला तशी शिंदे परिवाराची नाळ ही पवार, पांडे, चौधरी, दुशी, लिंगायत अशा परिवारासोबत ऋणानुबंधनाचं घट्ट नातं जोडू लागले. सन 2000च्या सुमारास बाबा एका गाठीच्या निमित्तानं आजारी पडले आणि 8 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचंही दुःखद असं निधन झालं. तदनंतर आजीनं सर्व परिवाराला एकत्रित घेऊन पुढे सर्व कुटुंबाला समाजामध्ये मान मिळवून दिला. मुलांनाही नातवंडे आली. आज शिंदे परिवाराचं नाव समाजामध्ये अतिशय चांगलं आणि अभिमानानं घेतलं जातं. असा नावलौकिक खरं तर शिंदे परिवारानं निर्माण केला. आपल्या शेतीसोबतच आज सर्व नातवंडे वेगवेगळ्या व्यवसायात तसेच नोकरीमध्ये अतिशय कार्यतत्परतेनं कार्य करतात. असं सर्व काही कुटुंबाचं गोकुळच झालं.
काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी. विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली. ओम शांती. चार भाऊ, बहिणी चार भाऊ आणि चौघ चुलत, चार चुलते मला. तुला जीव कोणी कोणी लावलं सांग, आणि हे लाड कोणी कोणी केले सांग. लाड मला माझ्या आजीनंच केलं. माझ्या आजीनं हे केलं. त्यांनी लई लाड केला माझं. त्यांनी विचारायचं बाहेर केला माझं. त्यांच्या लाडासारखं मला लाडच नाही झाला कोण. मला एवढे तांदे जुळवते, एवढे तांदे तुपाचा वाट्या एवढ्या अशा साखरीनं गज भरायला, तुपानं भरायला गज खातच मला. आम्ही नाना मी खात नव्हती, फेकून द्या फेकून तिकडं लोळ. आम्ही दोघं जण आम्ही सुरं दिला, आम्ही तोडून पण नाना मीच होती. मला लाड पण केले, आणि लाड माया या मेंढक्या चुलत्याने केले, लई केले लाड. त्यानं काही कुणी कोण आणलं का त्यानं हात खिशात घालून आणावं, काही आणलं कुणी त्यानं खिशात घालून आणावं. चुलत्यासारखी लाड नाही केली कोणी. कोणता चुलत? छावा मावशीचा बाप. हा त्यानं लई लाड केली माय. त्यानं लाड केले आणि केले दुसऱ्यांनी लाड केले म्हणा, पण एवढे नाही. त्या चुलत्यानं लई केले आमचे. भावाईने भावाने मागून केले, पण त्यांच्या आजवर झाले चुलत्या काकांची असे. भावाची माग. निवेदन प्रसन्न धुमाळ. निर्मिती लोमेश रामभाऊ गमे. फोटोग्राफी राहता. धन्यवाद.